कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असा लाल माठ पराठा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। मुलं जर ही भाजी खात नसतील तर या पद्धतीने तुम्ही पराठा नक्की बनवून द्या, ते आवडीने खातील। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूयात। लाल माठ पराठा बनवण्यासाठी इकडे मी लाल माठ स्वच्छ साफ करून धुवून घेतलेला आहे। लाल माठची भाजी जर जून असेल तर पानंच घ्या, मग ती चिरायची जरूरत नाही आहे। मी थोडी कोवळी भाजी होती म्हणून जाडसर अशी चिरून घेतलेली आहे आणि त्यासोबत घेतलेले आहेत 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या मधून असे 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे साधारण अर्धा इंच आणि 4 ते 5 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। लाल माठ पराठा बनवण्यासाठी लाल माठची भाजी आपल्याला थोडीशी वाफवून घ्यायची आहे। त्यासाठी मीडियम फ्लेमवरती मी कढई गरम करत ठेवलेली, त्यामध्ये 2 छोटे चमचे तेल टाकून घेऊ। तेल गरम व्हायला द्यायचं आहे हलकसं आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण त्या टाकूयात आणि लसूण आणि आलं। तेलामध्ये अर्धा ते 1 मिनिट आलं लसूण आणि मिरची परतून घ्यायची आहे। आता चिरून घेतलेलं लाल माठ टाकायचं आहे आणि पाव चमचा भर मीठ टाकायचं आहे आणि भाजी हलकीशी वाफवून घ्यायची आहे परतवून व्यवस्थित। हे बघा लाल माठची भाजी वाफवून झालेली आहे। आता गॅस बंद करून ही पूर्णपणे थंड व्हायला द्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे। यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे, अशीच वाटून घ्यायची आहे थंड झाल्यावरती। लाल माठच्या पराठ्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवायची आहे। त्यासाठी मी साधारण 1 छोटा चमचा रोस्टेड चणा डाळ असते ती घेतलेली आहे। कोथिंबीर थोडीशी घेतली आहे आणि 3 ते 4 टोमॅटो घ्यायचे आहेत। तुम्हाला ज्या प्रमाणात चटणी बनवायची सोबत खायला तसे टोमॅटोचा वापर करायचा आहे। मी 4 टोमॅटो घेतलेले आहेत। कढीपत्ता थोडासा टाकायचा आहे, त्याने टेस्ट पण छान येते कढीपत्त्याची। आणि जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे चटणी तेवढा हिरव्या मिरचीचा वापर करायचा आहे। मी 4 हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि 4 ते 5 मी लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि चवीपुरतं त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे चटणी। हे बघा मस्त अशी टोमॅटो कोथिंबीरची चटणी पण बनवून घेतलेली आहे पराठ्यासोबत खाण्यासाठी। लाल माठ भाजीचं मिश्रण जे आपण वाफवून घेतलेलं आहे ते थंड झाल्यावर मिक्सरला हे बघा मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे। आता आपण ज्यामध्ये पराठ्याचं पीठ मळणार आहोत त्यामध्ये काढून घेते परातीमध्ये। सर्व मिश्रण व्यवस्थित काढून घेऊयात आणि यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे, त्या भाजीच्या मिश्रणामध्येच पीठ मळून घ्यायचं आहे पराठ्याचं। आणि बटाटे 2 वापरणार आहे मी, ते किसणीने किसून घेत आहे। तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। लाल माठ पराठ्याचं पीठ मळण्यासाठी इकडे मी 1 वाटी मोठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आपल्याला लाल माठचं जेवढं मिश्रण घेतलंय आणि बटाटे 2 घेतले आहेत त्याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढाच पिठाचा वापर करायचा आहे। पहिलं मी 1 वाटीच मोठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पहिलं मिक्स करून बघणार आणि नंतर लागलं तर आपण एक्स्ट्रा पीठ वापरायचं आहे। पाव चमचा भर मीठ टाकत आहे। मिठाचं प्रमाण थोडंच वापरायचं आहे, जे आपण लाल माठची भाजी वाफवून घेतली त्याच्यामध्ये पण आपण मिठाचा वापर केलेला, त्यामुळे मीठ थोडं टाकायचं आहे आणि पाव चमचा भर लाल तिखट टाकलाय। हे सर्व पराठ्याचं मिश्रण पिठामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ। पाण्याचा वापर न करता हे पीठ मळून घ्यायचं आहे पराठ्याचं।
मिश्रण मला हे थोडं पातळ वाटतंय म्हणून मी अर्धी वाटी पीठ अजून टाकते आहे. म्हणजे टोटल मला अर्धी वाटी आणि 1 वाटी असं 1.5 वाटी मला पीठ लागलेलं आहे गव्हाचं. आता हे घट्टसर असा गोळा पिठाचा मळून घेऊया पराठ्याचा. हे बघा लाल माठ पराठ्याचं पीठ आपलं मळून झालेलं आहे. थोडंसं त्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता हे 10 ते 15 मिनिटं झाकून मुरत ठेवायचं आहे पीठ. पराठ्याचं पीठ मळून ठेवून 15 मिनिटं साधारण झालेले आहेत. आता आपण पराठे बनवायला घेऊयात. त्यासाठी थोडं पहिलं मळून घेऊ पीठ. पराठा तुम्हाला जेवढ्या साईजचा छोटा मोठा बनवायचा आहे तेवढ्या साईजचा गोळा करून घ्यायचा आहे असा गोल करून हाताने. आणि गव्हाचं पीठ थोडंसं लावून घ्यायचं आहे हलकंसं आणि हळूवार असं लाटणीने पोळपाटावर लाटून घ्यायचा आहे पराठा. हे बघा याच पद्धतीने मी सर्व पराठे लाटून घेत आहे. सर्व लाल माठ पराठे मी लाटून घेतलेले आहे. तिकडे मी तवा गरम करत ठेवलेला पराठे शेकण्यासाठी. तवा गरम झाला. आता त्यावरती सर्व पराठे मी शेकून घेणार आहे. हे बघा एक टाकलेला आहे पराठा भाजण्यासाठी. अर्ध्या ते 1 मिनिटांनी दुसऱ्या साईडने परतून घेऊयात. दुसऱ्या साईडने परतल्यावरती त्याला वरून असं तूप लावून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तूप किंवा तेल लावू शकता. तर तूप लावून घ्यायचं आहे. वरच्या साईडने तूप लावलं की पुन्हा परती मारून घ्यायचा आहे पराठा आणि या साईडने पण तूप लावून घ्यायचं आहे. याच पद्धतीने मी सर्व पराठे शेकून घेते किंवा भाजून घेत आहे. मऊसूत पौष्टिक हेल्दी असे लाल माठ पराठे आपले बनवून तयार आहेत. हे पराठे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांना टिफिनसाठी पण देऊ शकता. हे बघा नरम असे पराठे आपले बनवून तयार आहेत आणि त्यासोबत बनवली आहे टोमॅटो कोथिंबीरची चटणी. तुम्ही पण हे पराठे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून लाईक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.